एक महत्त्वाची बातमी समोर येते। रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झाले। तर रणजित कासलेला बीडमध्ये आणण्यात आले। पुण्यातून बीडमध्ये रणजित कासलेला आणण्यात आले। तर बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात रणजित कासलेला आणण्यात आले। तर बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून पहाटे 5 वाजता ताब्यात घेतले। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेऊन बीड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले। बीड स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासले याला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत। हरिदास तावडे आपल्यासोबत जोडले गेले। तर हरिदास, आता रणजित कासलेला बीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला पहाटे 5 वाजता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर त्याला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी दाखल आणण्यात आले आहे आणि या ठिकाणी इथली प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जे आहे त्या ठिकाणी बीड शहरामध्येच आहे आणि या ठिकाणी त्यांना त्या ताब्यात दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे बीड शिवाजीनगर जे पोलीस ठाणे आहे या ठिकाणी रणजित कासलेच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट नुसार जो गुन्हा दाखल आहे या संदर्भामध्ये रणजित कासलेला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं जाणार आहे। नक्कीच हरिदास, मात्र आता रणजित कासले यांना बीडमध्ये आणणार, पण पुढील चौकशी त्यांची कशी होणार आहे? अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल जे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या संदर्भामध्ये ती पूर्ण चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहू शकतो रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झाले। बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले याला घेऊन पोलीस रवाना झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।